आपल्या बायकांचं रोजचं एकच टेन्शन, भाजीला काय बनवू, आमटीला काय बनवू। म्हणूनच आज मी इथे मसाला मशरूम बनवले आहे। जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठीही एकदम टेस्टी आणि जे नॉनव्हेज अजिबातच खात नाहीत त्यांच्यासाठी हलकी, टेस्टी पण भरपूर प्रोटीनने भरलेली ही भाजी चपाती, भाकरी, भाताबरोबर अगदी ब्रेड बरोबर सुद्धा खाता येते। चला तर मग बनवूयात अगदी घरच्या चवीची मसाला मशरूम। नमस्कार, मी सुनंदाज होम कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इथे मी हे मशरूम घेतलेत। हे मशरूम आपण 2-3 जरी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तरी त्याच्यावरची जी माती चिकटलेली असते ती इझिली निघत नाही। त्याच्यासाठी काय करायचं, इथे मी अगदी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 2-3 चमचे इतकं। आता हे ज्वारीचं पीठ आपण या मशरूमला चोळून असे मशरूम साफ करून घ्यायचे। आपण पाण्याने धुवायला गेलो तर ते मशरूमही मोडले जातात, पण ज्वारीचं पीठ सरसरीत असतं त्याच्यामुळे मशरूम हे असे हे बघा स्वच्छ होतात। आता हे पाण्याखाली पुन्हा एकदा धुवून घेतलेत मी। आता साहित्य काय घेतले ते दाखवते। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आणि धुतलेले मशरूम। इथे वाटण्यासाठी मी 2 उभे चिरलेले कांदे, 10-11 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा व थोडेसे खोबऱ्याचे काप, थोडेसे खडे मसाले देखील घेतले। 2 चमचे धने, 2-3 दालचिनी, 1 चक्रफूल, 3-4 लवंगा, 10-11 काळी मिरी आहेत, हिरवी वेलची आहे 4 आणि मसाला वेलची 2 आणि 1 चमचा जिरं। आता हे वाटणाचं साहित्य आहे ते आपण एक एक करून सगळं भाजून घेऊयात। आधी हे खडे मसाले घालून घेतले। अगदी 2 ते 3 मिनिट भरच हे मसाले भाजून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये अर्धी पळीभर तेल घातलं व एक सुकं खोबरं होतं ते देखील भाजून घेतलं। खोबरं आपल्याला ब्राऊन थोडंसं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं व्यवस्थित भाजलं की ते काढून घ्यायचं। त्याच कढईत आता हे उभे चिरलेले कांदे होते ते देखील ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचे। त्याच्यातच हे आल्याचे तुकडे, 8-10 लसूण पाकळ्या घेतल्या व त्या छान परतवून घेतल्या। आता हे सगळं वाटणाचं साहित्य भाजून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये थंड करून घेतलं व थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात बारीक असं वाटण करून घेतलं। इथे गॅसवर एक मोठ्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं। तेल जरा सही हातानेच घातले, त्याच्यात थोडेसे जिरं घातलेलं 1 चमचाभर असेल। जिरे तडतडले की त्याच्यामध्ये लगेच हा कांदा घालून घेतला। कांदा आपल्याला इथे गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा आता कांदा छान परतला गेलाय आपला। त्यातच मी हे टोमॅटो बारीक चिरेला घालून घेते। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घातलं की टोमॅटो व कांदा पटकन मऊ होतो व शिजला जातो। हे बघा छान असा मऊ झालेला आहे टोमॅटो कांदा। आता त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर हळद घालून घेतली। हा 1 चमचा होममेड गरम मसाला आहे तो घालून घेतला। आता हा कांदा लसूण खोबरं मसाला आहे तो 2 चमचे घालून घेतला। आता हे सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे। हे बघा छान तेल सुटलंय। आता त्याच्यामध्येच मी हे वाटण केलं होतं ते घालून घेते। आपल्याला हे वाटण सुद्धा 2-4 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सगळं असं एकजीव झालं पाहिजे। थोडीशी कोथिंबीर घातली, छान फ्लेवर उतरतो कोथिंबीरीचा। हे बघा छान आपलं वाटण परतून झाले। आता त्याच्यामध्येच हे मशरूम असे उभे कापून घेतले होते मी। इथे मशरूम जास्त बारीक कापून नाही घ्यायचे, शिजले की ते आणखीनच बारीक होतात। आता हे मशरूम सगळे मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे। सगळा मसाला ह्याला लागला गेला पाहिजे। इथे मला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये घालून घेतलं। ही एवढी ग्रेव्ही पुरेशी आहे। आता याच्यावर आपल्याला 5 ते 7 मिनिटभर छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे। मशरूम शिजायला वेळ लागत नाही।
हे बघा 5 ते 6 मिनिटानंतर छान असा तवंग आलेला आहे। आपली मशरूम मसाला तयार आहे। आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते याच्यामध्ये। थोडीशी कसुरी मेथी देखील घातली। आता हा गरमागरम झणझणीत असा मशरूम मसाला तयार आहे। हा मशरूम मसाला भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबरही छान लागतो। अगदी मटणाच्या चवी इतकाच झणझणीत होतो। कोलेस्ट्रॉल ज्यांना कमी करायचं आहे त्यांनी थोडं तिखट मसाले कमी वापरून केला तरीही चालेल। तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर ती तुम्ही नक्की घरी करून बघा। व तुम्हाला मला काही सांगायचं असेल, काही सजेशन द्यायचे असेल ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। थँक्यू।